हिंदी सक्तीच्या संदर्भात सरकारने निर्णय घेतल्यानंतर पाहतो आपण शिवतीर्थाच्या बाहेर मोठा जल्लोष होताना पाहायला मिळतोय। संदीप देशपांडे आपल्या समोर आहे। संदीपजी काय सांगाल, मोठा जल्लोष सुरू आहे? नाही, मला असं वाटतं हा महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे। आज बघताय तुम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक इथे आलेले आहेत, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचं अभिनंदन करायला आलेले आहेत। ज्या पद्धतीने राजसाहेबांनी कणखर भूमिका घेतली आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची एकजूट घडवण्याचं काम हे सन्माननीय राजसाहेबांनी केलं आणि त्याच्यासमोर सरकारला झुकावं लागलं। राज ठाकरे तुम्ही भेटलेला आहेत, काय म्हणणं आहे राज ठाकरेंचं? नाही, आम्ही साहेबांचं अभिनंदन केलं, शुभेच्छा दिल्या आणि साहेबांना हेच सांगितलं की साहेब तुम्ही हाक दिलीत आणि महाराष्ट्रातला सगळा मराठी माणूस या हिंदी सक्ती विरोधात एकत्र आला। आता मोर्चा निघणार का मागे घेणार, काय ठरलंय? मोर्चाच्या संदर्भातला निर्णय हा राजसाहेब ठाकरे घेतील। पण संजय राऊतांनी तर ट्विट केलेलं आहे तुम्ही दोन्ही एकत्र मोर्चा करणार होते। मोर्चाची हाक आम्ही 5 जुलैची दिली होती, सन्माननीय राजसाहेबांनी दिली होती, त्याच्या संदर्भातला निर्णय राजसाहेब ठाकरे घेतील। अगदी पाहतो आपण मोर्चा काढायचे का नाही यावरती आता राज ठाकरे जे आहे ते निर्णय घेतील। मात्र शिवतीर्थाच्या बाहेर जल्लोष होताना पाहायला मिळतोय, पेढे जे आहे ते एकमेकांना भरवत आहेत आणि कुठेतरी आमच्या पुढे जे आहे ते सरकारला झुकावं लागलं अशा प्रकारच्या एक घोषणा ज्या आहेत त्या मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं आणि पदाधिकाऱ्यांकडनं होताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता 5 तारखेचा मोर्चा जो आहे तो मनसे काढणार की स्थगित करणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। कॅमेरा कृष्णा खापरे, सरळ सुरणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।